संतांचा सहवास म्हणजे जसे तुम्ही आमच्यासाठी आहात, असा एक योगायोग, जो योगायोग नाही ॲक्च्युली, माझ्यासाठी प्रेझेन्सचा सहवास म्हणायला हरकत नाही. सतचा सण म्हणजे काय? चांगल्या विचाराचा. सत्य जाणून घेणाऱ्या व्यक्तींचा किंवा मार्गावर चालणाऱ्या, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांचा एक संघ म्हणा किंवा एकत्रित येणे. ओके, सत्य म्हणजे अंतिम सत्य जाणून घेण्याची जी इच्छा आहे. अंतिम सत्य म्हणजे मी कोण आहे, खरं माझं स्वरूप काय, आध्यात्मिक भाषेत म्हटलं तर असं होऊ शकेल. तुमची तिघांची उत्तरं बरोबर आहे. सत्संग, सतचा अर्थ काय? सचिन म्हणाला तसं सत म्हणजे किंवा चांगला. सतचा अर्थ जे कधीही बदलत नाही. जे बदलतं ते मिथ्या. शंकराचार्य म्हणतात की ब्रह्मसत्य, जगत मिथ्या. जगत मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय म्हणतात त्याला? आपण काय समजतो मिथ्या म्हणजे? खोटं. 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 खोटं आहे. आपण सगळे बसलोय, खोटं आहे. हे सगळं निर्माण झालेलं आहे, खोटं आहे. मग मिथ्या का? मिथ्या म्हणजे जे बदलत राहतं, एकसारखं जे राहत नाही ते मिथ्या. आपल्याकडे दोन डायमेन्शन्स आहेत. एक न बदलणार आणि एक सतत बदलणार. मग सचिननं जे सांगितलं की मी कोण आहे, जर आपण त्या दिशेला आत गेलो तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की तुम्ही ज्यावेळेस 5 वर्षाचे होता, ज्याला तुम्ही मी म्हणताय, तो मी तोच होता. तुम्ही 10 वर्षाचे झाला, सगळं बदललं. शरीर बदललं, मन बदललं, विचार बदलले, सगळं बदललं. मी बदललं. द सेन्स ऑफ आय बदललं. 15 वर्षाचे झाला, 20 वर्षाचा झाला, 25 वर्षाचे झाला, 30 वर्षाचे झाला, सगळं बदललं. आतला प्रेझेन्स, ही ना प्रेझेन्स मगाशी म्हणाली, तो प्रेझेन्स जो आहे ना, तो प्रेझेन्स नाही बदलला. आणि तो प्रेझेन्स कधीच बदलला. याचं उदाहरण द्यायचं झालं तर थिएटरमध्ये स्क्रीन असतं, वेगवेगळे सिनेमे त्याच्यावरती पडतात, स्क्रीन बदलतं, पण स्क्रीन असतं म्हणून सिनेमा आहे. सो हा जो न बदलणारा आपला भाग आहे तो सत. त्याची जाणीव होते म्हणजे चित्त, आणि त्याचा जो परिणाम आहे तो आनंद, सच्चिदानंद, सच्चित आनंद. सो इथं सगळे वेगळी आहेत, पण आतलं सगळ्यांचं तत्व एकच आहे, ते वेगळं नाही. सत्संगचा अर्थ ज्यावेळेस त्या प्रेझेन्स, तो जो न बदलणारा सत आहे आपल्यातला, त्याच्या साक्षीनं ज्यावेळेस एकत्र येतो आपण, इधर त्याच्याबद्दल बोलायला किंवा नुसत्या त्याच्या, सगळे जर आपण ट्यून्ड झालो त्या सत्याला, त्या प्रेझेन्सला, जे मी परवा दिवशी मेडिटेशन टाकलं. आता बरेच लोकांनी मला त्याच्यावरती मेसेजेस टाकलेत की सर हे मराठीत करा.
काल असं वाटलं होतं की चला मराठीत करूया, परत नाही केलं. का केलं नाही मला माहीत नाही. करावं नाही करावं असं जरा ह्याच्यात आहे. पण व्हॉट एव्हर, परवाचं जे मेडिटेशन मी केलं त्याला मी कोअर ऑफ मेडिटेशन म्हटलं. गाभा, दॅट इज मेडिटेशन. पण आपण इतक्या ठिकाणी इतक्या गोष्टी शिकलेलो आहे, ज्यांनी जे शिकवलं त्याला आपण मेडिटेशन म्हटलं. कोणाला मी परवा विचारले की मग तू मेडिटेशन करतोस म्हणजे काय करतो? नाही, आम्हाला तिकडे शिकवलं की श्वासावर लक्ष द्या म्हणजे मेडिटेशन. त्याच्यासाठी ते मेडिटेशन असतं. विज्ञान भैरव तंत्र नावाचं जो ग्रंथ आहे तंत्रामधला, त्याच्यामध्ये 112 मेडिटेशन्स वेगवेगळे. पण मी जे परवा मांडलं तो कोर आहे. दॅट इज द मेडिटेशन. गाभा, ध्यानाचा गाभा. सो त्या विचारांनी ज्या वेळेस एकत्र येतात मंडळी, त्यावेळेस तो जो असतो तो सत्संग असतो, तो सत्संग वाटतो. सो आयडिया सत्संगची का आली मला? एकतर मला असं वाटलं की मी कोल्हापुरात राहतो आणि कोल्हापुरातल्या लोकांना मी कधी भेटत नाही, किंवा कोल्हापुरातल्या लोकांशी माझं काही असोसिएशनच असत नाही. ते मला पुण्यात येऊन भेटत पण नाहीत बरेचसे लोक. मला आता ह्यांच्याकडून कळलं तसं कळतात की हे पुण्याला येऊन मन उपासना करत. तर मला असं परवा सहज वाटलं की असा इनफॉर्मल काहीतरी एक गॅदरिंग करूया. इनफॉर्मल, कारण मी फॉर्मल करून बघितलं. या मुलांनीच पुढाकार घेतला होता. प्रदीप कुठं आहेस? कार्यक्रम आहे. आणि मला वाटतं किती 3 वर्षापूर्वी कोल्हापुरात आपण 2-3 प्रोग्राम घेतले, पण सत्संग नाही झाला. मला लेक्चर नको होतं, मला खरं असं इंटरॅक्ट करायचं होतं. मुंबईतल्या पुण्यातले लोक यायला तयार झाले सगळे. म्हटलं 10च माणसं बसू शकतात, तुम्हाला अकॉमोडेट करू कुठे? म्हणून सगळ्यांना नको 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 म्हणून मला सांगावं लागलं. पण ही एक आयडिया होती की आपण एकत्र बसून बोलूया. काही करायचं नाही, त्यातनं काही मिळवायचं काही नाही. वी जस्ट वॉन्ट टू बी गेदर, हा माझा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, असा कधी आपल्याला हे मिळत नाही ना, काय म्हणतात त्याला, अपॉर्च्युनिटी, की आपण असे फेस टू फेस बसलेलो आहे. तर तुमचे काही जर ह्या मार्गाशी, कारण सचिननं मगाशी एक पॉइंट काढला, त्याच्यावर मला असं बोलावं असं वाटतंयच, कारण बोललंच पाहिजे. याशिवाय तुमचे काही प्रश्न असतील तर तिथून आजच्या सेशनला सुरू करू. काय आणि ती कुठे रिसाइड करते आणि तिला कसं कन्झर्व करायचं? कसली एनर्जी? आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या लाईफच्या डे टू डे लाईफमध्ये जे काही अप्स अँड डाऊन्स होतात, मग काही वेळेला आपल्याला लो फील होतं, काही वेळेला आपण चांगल्या ह्याच्यामध्ये असतो. मग ही एनर्जी असते म्हणजे ऍक्च्युली काय असतं, किंवा हे जे फिलिंग आहे आपलं, ज्याच्यामध्ये एकदम आपण ऍक्टिव्ह तरी असतो, एकदम आपण लो तरी असतो. पहिलाच प्रश्न हिनं भारी विचारलेला आहे. कोण हाय असतं किंवा कोण लो असतं? मन. आता हे आपण आजच्या दिवसामध्ये किंवा आपल्या आजच्या सेशनमध्ये हे प्रिडॉमिनंटली समजून घेऊया. कारण ह्याचं उत्तर मिळालं तर बऱ्याचशा गोष्टींचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. की आता इथं आपण सगळे बसलेलो आहे. मगाशी मी सांगितलं की इंट्रोड्यूस करा स्वतःला. मग काय केलं तुम्ही? माझं नाव मनोज पाटील आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे, मी बावड्याला राहतो.
कोणाला इंट्रोड्यूस केलं? तुमच्या आयडेंटिटीला, तुमच्या शरीराला, तुम्हाला असलेल्या नावाला, तुम्ही करत असलेल्या व्यवसायाला, तुमचं काय पुढे जाऊन विचारलं असं कुठल्या जातीचे आहात तर जातपात, तुमचा स्वभाव. दिस इज हू यू थिंक यू आर. वी ऑल आर. मला कोणी विचारलं तुम्ही कोण आहात, तर मी काय उत्तर देणार की मी ब्रह्म आहे? मी उत्तर देणार की मी प्रदीप पवार आहे. मी मला प्रदीप पवार म्हणून आयडेंटिफाय करतो. ओके. सर्वसाधारण माणूस स्वतःला त्याची आयडेंटिटी म्हणूनच आयडेंटिफाय करतो, पण त्याची आयडेंटिटी हा त्याचा सगळ्यात बाहेरचा पदर आहे. म्हणजे जे तुम्हाला दिसतं हे तुम्हाला दिसतं, हे तुम्ही आहात. जे तुम्हाला दिसतं ते तुमच्यापेक्षा भिन्न आहे ना, वेगळं आहे. ओके. सिमिलरली हे तुमचं शरीर तुम्हाला दिसतं की नाही? म्हणजे इथं कोणतरी एक असा एलिमेंट आहे जो हे शरीर बघू शकतो, जो शरीरापेक्षा भिन्न आहे. मग आयडेंटिटी, मन आलं, विचार आले. तुम्ही तुमच्या विचारांच्याकडे बघू शकता की नाही? येस ऑर नो? गिव्ह मी अ गुड आन्सर. येस म्हणजे काय? विचारांच्याकडे बघणं म्हणजे काय? ॲज अ थर्ड पर्सन आपण हे करू शकतो की हा अरे हा आलेला विचार आहे किंवा हा एक थॉट आहे. उदाहरण दे. जसं आपल्याला बऱ्याच वेळेला निगेटिव्ह विचार पण येतात की एखादी गोष्ट करताना की हे जमेल का. त्यावेळेला जर आपल्याला अनालाइज होतं की हा हे फक्त हा विचार आहे, आपण याला साईड ट्रॅक करू शकतो. बरं, आता तिथं एक पेंटिंग आहे माझं मागे, त्याकडे बघा. त्याच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये काहीतरी निर्माण होईल ना? काय निर्माण झालं? पाण्याला उकळी. तुम्हाला काय वाटलं? आग. हा विचार आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतर एक रिस्पॉन्स तयार झाला आतमध्ये. दॅट इज अ थॉट. त्याच्याबद्दल जागा राहू शकता? कॅन यू सी दॅट थॉट? विचाराला बघू शकता? येस ऑर नो? मग बघणारा विचारापेक्षा वेगळा असला पाहिजे. हे शरीराला मी जर बघू शकतो तर मी शरीरापेक्षा वेगळा असलो पाहिजे. मी जर मनाला बघू शकतो, विचाराला बघू शकतो तर मी ते विचारांच्या पेक्षा वेगळा असू शकतो, असलो पाहिजे. मग मी कोण आहे? पहिलाच प्रश्न फार महत्वाचा आहे. मी कोण आहे? येस. मी ह्या सगळ्या माझ्या बॉडी आणि माइंड कडे बघणारा द्रष्टा आहे, साक्षी आहे. माझ्यामध्ये अशी एक फॅकल्टी आहे माझ्यामध्ये की मी माझ्या पर्सनॅलिटीकडे पण बघू शकतो आणि त्याच्यामध्ये चाललेल्या विचारांच्याकडे देखील बघू शकतो. हा बघणारा साक्षी आहे आणि तो साक्षी शुद्ध आहे. तो साक्षीच सत आहे. सो तुम्ही स्वतःला कोणाशी आयडेंटिफाय करता याच्यावरती हा सगळा गेम आहे. तुम्ही जर स्वतःला तुमच्या पर्सनॅलिटीशीच आयडेंटिफाय करून ठेवलं तर मग त्या पर्सनॅलिटीला उत्तेजित करणारा, ती म्हणते तशी एनर्जी बदलली ना.
पर्सनॅलिटीशीच तुम्ही कनेक्टेड राहिलात तर. पण तुम्ही जे खरे आहात, मी कोण आहे असं मगाशी सचिननं विचारलं, मी कोण आहे, मी कोण आहे. तर ह्या लेवलला स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये पहिला टप्पा हा आहे, हे कळायला की मी जरी शरीर आणि मन म्हणून फंक्शनल असलो तरी तो माझा बाह्यिक आविष्कार आहे. मी त्याच्या आत असलेला साक्षी स्वरूप द्रष्टा आहे, जो अनटच्ड आहे. तो त्या स्क्रीन सारखा आहे. त्या स्क्रीनवरती कॉमेडी पिक्चर तुम्ही प्रोजेक्ट केलं म्हणून स्क्रीन हसत नाही, किंवा ट्रॅजेडी पिक्चर तुम्ही प्रोजेक्ट केलं तर स्क्रीन रडत नाही. स्क्रीन याच्यापासून निर्लेप आहे. तसा हा साक्षी भाव जो आहे हा शुद्ध चैतन्याचा भाग आहे, जो या शरीर आणि मनापासून निर्लेप आहे. आर यू अंडरस्टँडिंग? मग ज्यावेळेस ही विचारते की हे एनर्जी, काय विचारलास प्रश्न तू? एनर्जी कधी कधी हाय High असते, कधी लो असते. exactly. मग ती कुठे मग बसते? जोपर्यंत आपण आपल्या ह्या शुद्ध चैतन्याबद्दल जागे होत नाही, तोपर्यंत एनर्जी हाय झाली की आपण हाय झालो, एनर्जी लो झाली की आपण लो झालो. म्हणजे आपण त्या मनाच्या व्यवहाराबरोबर वी आर डान्सिंग टू द ट्यून ऑफ आवर माइंड्स, बट वी आर नॉट द माइंड. आर यू अंडरस्टँडिंग? समजते तुम्हाला? येस. पण हजारो वर्षांची सवय काय आहे की मला माझ्या आयडेंटिटीशीच रिलेट करायचं आहे. त्यामुळे त्याच्या आत एक कप्पा आहे जो मी स्वतः आहे. मी म्हणजे बॉडी नव्हे. ही बॉडी ज्याच्यातून निर्माण झालेली आहे, सूर्य ज्याच्यातून निर्माण झालेला आहे, सगळं ब्रह्मांड ज्याच्यातून निर्माण झालेलं आहे, ते तत्व, तो मी. म्हणून उपनिषदामध्ये महावाक्य जी आहेत, अहम ब्रह्मास्मी, कारण माझ्यातला जो हा इम्पर्सनल बॉडी माइंड म्हणजे पर्सनल, साक्षी इम्पर्सनल, सगळ्यांच्या मध्ये साक्षी एकच आहे. झाडामध्ये साक्षी एकच आहे. झाडाला पण असणं आहे ना. ते असणं जे आहे ते इम्पर्सनल आहे, पर्सनल नाही आहे. माझं असणं नाही आहे, असणं आहे. आणि त्या असण्यातून ब्रह्मांड निर्माण झालेला आहे. म्हणून हे जे निर्माण झालेलं आहे हे कुठून आलेलं आहे? ब्रह्मातून आलेलं आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी. आईस्क्रीम हे कुठून आलेलं आहे? दुधापासून. दूध स्वरूप आहे. आईस्क्रीम दूध स्वरूप आहे. पण आईस्क्रीम दूध आहे काय? स्वरूप काय? आईस्क्रीम मधनं दूध काढून टाकलं तर आईस्क्रीम राहू शकतं काय? पण आईस्क्रीम दूध आहे काय? तसे आपण दिसताना पर्सनॅलिटीज दिसतो, भासतो, कार्य करतो, मरून जातो. ज्याच्यातून निर्माण झालेलो आहोत ते मरतं काय? म्हणून त्याला सुरुवात ही नाही आणि त्याला अंतही नाही. अनंत. अनंतम आनंदम ब्रह्म. तो माझं खरं स्वरूप आहे. सो तुम्ही फंक्शन करताना कुठून करता याच्यावरती आहे. पण मग सिनेमा बघायला गेला, कॉमेडी झालं, हसणार ना.
मग तिथं जर म्हणायला कोण हसतंय, मी तर साक्षी आहे, मी हसत नाहीये. मग मन हसतंय, हो, कारण तिथं मनाचीच गरज आहे. व्यवहारामध्ये मनाचीच गरज आहे. काम करताना मनाचीच गरज आहे. शिकवताना मनाचीच गरज आहे. व्यवहार कुठलेही करताना मनाचीच गरज आहे. कारण आयडेंटिटी, फंक्शन आयडेंटिटी करते. सिनेमा बंद होतो त्यावेळेस स्क्रीन जातं काय उडून कुठं असतं ना, तसे आपण असतो. आणि म्हणून माझे या सगळ्या इतक्या दिवसांमध्ये माझा प्रयत्न आहे की नुसत्या आयडेंटिटी मध्येच अडकून जर राहिलो तर आयडेंटिटी इतकेच राहू. वेरज अनंत आहे. माझा गाभा जिथून मी आलोय ते तत्व जे आहे ते अनंत आहे. त्याची जाणीव, त्याचा परिचय झाला पाहिजे. हे आपला बेसिक आहे. हे इथून सुरुवात आपल्या अध्यात्माच्या प्रवासाची झाली पाहिजे. सगळं कर्मकांड बाजूला राहू दे. मग एव्हरीथिंग, लेट एव्हरीथिंग. मग आम्ही पूजा करतो, आम्ही देव करतो, आम्ही हे करतो, ते सगळं नंतर करूया. पण हे सगळं कार्य कोणाचं आहे? मनाचं आहे, आयडेंटिटीचं. त्या ब्रह्मातून जिथून हे सगळं निर्माण झालं त्याला काय गरज आहे? काय काही गरज नाही. कारण ते हे जे तत्व आहे ना, मी हे शब्द वापरत नाही नॉर्मली, पण ह्या तत्वाला आपल्या नॉर्मल भाषेमध्येच ईश्वरी तत्व म्हटलेलं. मी वापरत नाही हे शब्द. सो गाभ्याची कोण आहात हेच शब्द जर वापरले आणि आपण बोललो तर गाभ्याशी कोण आहात? ईश्वर आहात. ईश्वरी तत्व काय? ईश्वरच आहात. म्हणून आय एम गॉड, अल्लाहू. ज्या लोकांनी त्या काळामध्ये अल्लाह, सुलेमान वगैरे सारख्या लोकांनी अल्लाहू असं अनाऊन्स केलं, त्याला मारून टाकलं गेलं. सॉक्रेटिसनं ज्यावेळेस हे सांगितलं त्यावेळेस त्याला मारून टाकलं गेलं. त्या काळात झेपत नव्हतं लोकांना की अरे मीच परमेश्वर आहे. अरे तू परमेश्वर असल्याशिवाय निर्माणच कसा होऊ शकतोस? ते दूध असल्याशिवाय आईस्क्रीम निर्माणच कसं होऊ शकतं? सोनाली, तुझ्या प्रश्नाचं बेसिक उत्तर आहे, तू कुठून प्रश्न हा विचारतेस याचा. तुला जर हे लक्षात आलं की तू बेसिक साक्षी स्वरूप आहे, मग तुझी एनर्जी चढली उतरली काय झालं तर तू त्याच्याकडे बघत जर राहिलीस तर ती स्थिरावते. कारण अस्वस्थ तू नाही होत, मन होत. सर म्हणजे ऍक्च्युली हा प्रयत्न करत असते दिवसभरात, पण ह्या जाणीवेला धरून ठेवणं तेवढंसं जमत नाही. हो, जमणार नाही. त्याला अभ्यास, प्रॅक्टिस. व्यवहारात आलो, कामात आलो, आता गरज आहे काय तिथं जायची? व्यवहार करताना डायरेक्ट मनोज साईटवर आहे किंवा सचिन साईटवर आहे, तिथं त्यांची कामं चालू आहेत, त्यांचे काय कॅल्क्युलेशन चालू आहेत, हे करायचं आहे, ते करायचं आहे, अरे ते झालं काय बघ, हे झालं काय बघ. मी ब्रह्म आहे, इथे गरज आहे का त्याची? सगळं संपला. एकांतात ज्यावेळेस असतात त्यावेळेस तुम्ही तिथं अडकू नका. कम बॅक. इट इज नोईंग. लक्षात घ्या, प्रॅक्टिस आता इलाज नाही, कारण हजारो वर्षांची सवय आहे. तुमचं वय जेवढं आहे तेवढी सवय नाही आहे आयडेंटिटी मध्ये अडकायची. हजारो वर्षाची सवय आहे. सो साधी गंमत बघ, तुला एका कॉलेजमधल्या नाटकात काम करायला दिलं. हा, कुठला रोल दिला तिला?
येसूबाईचा रोल दिला. छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई. सो सोनाली आता कोण आहे स्टेजवरती? येसूबाई. तिनं पाठबीट केलेले आहेत सगळे डायलॉग. ती स्टेजवर आल्यानंतर तलवार बिलवार काय असेल तिथे त्याचा ती ड्रेपरी. कोण आहे ती स्टेजवर? कम्प्लीट येसूबाई आहे ती. तुला आत तू येसूबाई आहेस असं वाटतं? तुला आत कोण वाटतेस तू? तू सोनाली आहेस. पण येसूबाई करता करता येसूबाईतच अडकलीस तर मग स्कूटरवरनं जाताना कॉलेजला असं त्या सीटवरती हे मारून असं टान वगैरे टाकलं असे जर डायलॉग तसेच त्या येसूबाईतच अडकलीस तर प्रॉब्लेम आहे. तसे आपण सगळे त्या आयडेंटिटी मध्ये अडकलो आणि जो मी आहे त्याला विसर. इट इज टू बी अंडरस्टूड. व्यवहारामध्ये जमत नाही सारखं करायला नको, पण मी ते कॅरेक्टर नाही एवढं तरी माहिती आहे तुम्हाला. ही जाणीव एकदा ही जाणीव झाली तर ही जाणीव एका ठिणगीसारखी आहे. एक प्रचंड मोठं गोडाऊन आहे कापसाचं अशी आपण कल्पना करूया आणि त्यात आपण एक ठिणगी टाकली काय होईल? सगळं कापूस जळण्याची शक्यता आहे ना. सिमिलरली ही एक ठिणगी की मी ओरिजिनली साक्षी स्वरूप चैतन्य शुद्ध चैतन्य याची जाणीव खोल स्तरावर जर झाली तर हा मनरूपी गोडाऊन जे आहे ते हळूहळू संपुष्टात येईल आणि मग तिथं पण काम करता येईल आणि बॅक होम पण जाता येईल. त्याला इंग्लिश मध्ये ऑफ द वर्ल्ड. ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगाचा OF ऑफ द वर्ल्ड आणि ऑफ द वर्ल्ड OFF आहे पण तिथं आणि नाही पण अशी अवस्था आपली. सो तुझ्या प्रश्नाला जरा आध्यात्मिक उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मी वरवरचं उत्तर दिलेलं नाही पण त्या उत्तराची गरज आहे. वरवरच्या उत्तराला मी काही नुसतं टॅपिंग कर तुझी एनर्जी बदलेल. आय डोंट वॉन्ट दॅट आन्सर. आजचा आपला जो सत्संग आहे तो त्या उत्तरासाठी नाही. दीर्घ श्वास घे एनर्जी बदलेल असलं काहीतरी असली उत्तरं द्यायची नाही. कळतंय का तुला? क्लिअर आहे सर? देव आत्मा परमात्मा ह्या संकल्पना नेमक्या काय कशा तयार झाल्या? नाईस. ज्याच्यातून हे सगळं निर्माण झालं ते त्याला आपण देव म्हणतो. त्याचा फॉर्म काय? आपण मनाला ठरवेल तोच फॉर्म प्रत्येकाच्या भाषेत. ऐका व्हेरी गुड व्हेरी गुड. ज्याच्यातून हे सगळं निर्माण झालं आहे आपण सायन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण बघूया. हा ग्लास आहे दर्शन मॅटर. आइन्स्टाईन काय म्हणतो? E is equal to mc square. मॅटर अँड एनर्जी आर इंटरकन्व्हर्टेबल. ओके. मग ह्या मॅटरच्या आत मला जर आता जायचं असेल बघायला की आत काय एक्झॅक्टली तर मला काय लागेल? कुठला इन्स्ट्रुमेंट लागेल? मायक्रोस्कोप. हा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. करेक्ट. मला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप लागेल. पहिल्या स्तरावरती ह्याच्या जर मी गेलो तर काय दिसेल? मॉलिक्युल्स दिसतील. त्याच्या आत गेलो तर ऍटॉमिक स्ट्रक्चर दिसेल. त्याच्या आत गेलो तर
सब ॲटॉमिक स्ट्रक्चर दिसेल किंवा इलेक्ट्रॉन्स वगैरे प्रोटॉन्स वगैरे. त्याच्या आत गेलो तर सब ॲटॉमिक स्ट्रक्चर दिसेल, क्वार्क्स दिसतील. त्याच्या आत गेलो तर एनर्जी. त्याच्या आत गेलो तर एका पॉइंटला आपल्याला काहीही तिथं जाणवत नाही. ह्याला सायन्समध्ये 0 पॉइंट फील्ड म्हणतात. काही नाही, पण सगळं तिथून उत्पन्न होतं. म्हणजे मॅटर इन रियालिटी काय? काही नाही, पण त्या काही नाही मधून सगळं निर्माण होऊन या मॅटरनी आकार घेतलेला आहे. ओके. सिमिलरली देव कोणाला म्हणतो? नॉर्मली आपण जन ही सृष्टी निर्माण केली त्याला देव म्हणतो. कुठून आली? त्या तत्वातून आली जे तत्व निर्गुण निराकार आहे. 0 पॉइंट फील्ड. पण 0 पॉइंट फील्ड आपल्या मर्यादित काय म्हणूया त्याला स्कोप मध्ये आपण धरू शकतो काय? पूर्वीच्या लोकांना हे कळलं होतं की नाही? कारण उपनिषदच्या काळापासून आहे ब्रह्मन. ब्रह्मन म्हणजे 0 पॉइंट फील्ड. आपला पर्पज काय? इंटरेस्टिंग पॉइंटला आलोय आता. पर्पज काय आपला सगळ्यांचा? आता आपण आध्यात्मिक बैठकीत आहे. पर्पज काय? मगाशी मी हिच्याशी बोलताना बोललो तर पर्पज काय? पर्पज काय? आनंदी राहा. नाही. आयडेंटिटी जाणीव, प्रेझेन्सची जाणीव. कशाची साक्षी? कशाच्या बद्दल आपण कशाचे ती साक्षी स्वरूप काय आहे? पुन्हा निर्गुण निराकार. एंटायर पर्पज इज टू नो दॅट स्टेट जो मगाशी आपण शब्द वापरला तसा ईश्वरी आहे. हा पर्पज आहे. मग साध्या साध्या माणसाला कळणार कसं? मग त्याला आकार द्यायला पाहिजे. मग पूर्वजांनी त्याला आकार दिले. कारण ज्याला फॉर्मच नाही आणि जर त्याची तेवढी विचाराची प्रगल्भता नाही तो त्या अवस्थेला जाणार कसं? आणि हे जे आपण बोलायला लागलो ना, ह्या 4 योग जे आहेत, कर्म, भक्ती, राजयोग आणि ज्ञानयोग, ह्या 4 योगांपैकी हा ज्ञानयोग आहे. टू नो डायरेक्टली, इट इज द मोस्ट डिफिकल्ट योग. इट इज द हायेस्ट बट द मोस्ट डिफिकल्ट. इझिएस्ट कुठला? कर्मयोग. इझिएस्ट भक्ती योग. इमिजिएटली मी त्या परमेश्वराशी ओरिजिनली कुठे आहे तो? आपल्यातच आहे. पण तो आत हे होऊ शकत नाही ना. काय म्हणतात त्याला? रिलेट होऊ शकत नाही. एहसास नहीं हो सकता, इसलिए बाहर देख रहे. एक्चुअली बाहर और अंदर कुछ है नहीं. आणि म्हणून मग भक्ति योग. कारण अंदर नहीं देख सकते हो तो कम से कम बाहर तो देखो. सगुण सगुण उपासना आहे. निर्गुण सगुणातून सुरुवात. पण त्या निर्गुण नाही आवाक्यात येत सगळ्यांच्या. आणि म्हणून मेजॉरिटी इज भक्ती योग.
मेजॉरिटी लोकांना भक्ती, देव बाहेर, अरे बाहेर आहे नाही कुछ, पण बैठक आहे प्रत्येकाची. म्हणून राजयोग केला कोणाला, की ज्याला ती खुमखुमी आहे, मुझे कुछ करना है, त्याच्या मुझे मैं अजून गेलेलं नाही आहे. मग तो काय सुरू करतो, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धरणा ध्यान समाधी, जातोय कुठं, निर्गुणाकडे. पण त्याला खुमखुमी आहे, त्याला प्रोग्रेसिव्ह मार्ग म्हणतात. करायचं काय तरी, ज्ञानयोगामध्ये करायचं काय नाही, महसूस करायचं. म्हणून ही निर्मिती झाली. फॉर्म अंदर नहीं जा सकते हो तो फॉर्म के माध्यम से जाओ, भक्ति के माध्यम से जाओ, नो प्रॉब्लेम. अंदर जाना इम्पॉर्टंट. तुम्ही इंडिव्हिज्युअल नाही आहे, तुमच्यापेक्षा काहीतरी मोठा आहे, याच्या जाणीवेमध्ये ही सगळी रचना झाली. मग व्हॉट इज ईश्वर अँड परमेश्वर, सॉरी व्हॉट इज आत्मा अँड परमात्मा. सेम इंडिव्हिज्युअल आपल्या सर्वांचं. हे बघ, ज्यावेळेस आपण आपल्या प्रेझन्स मध्ये जातो ना, मुळात शरीर आहे म्हणूनच प्रेझन्सची जाणीव आहे ना. प्रेझन्स आत्मा आहे. शरीर नसेल तर त्या प्रेझन्सची जाणीव होईल काय. जसं या पृथ्वीला ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिट मध्ये दोन गोष्टी आहेत, एक ऍटमॉस्फिअर आणि दुसरं ग्रॅव्हिटी. पृथ्वीचं स्वतःच आहे ना ते. त्या ऑर्बिटच्या बाहेर गेलात तर ऍटमॉस्फिअर पण नाही, ग्रॅव्हिटी पण नाही, निर्गुण निराकार परमात्मा. पण बिकॉज वी आर ट्राइंग टू फाइंड इट हॅव्हिंग द बॉडी, ज्या प्रेझेन्सची जाणीव होते ती बॉडी आहे म्हणूनच होते ना. आत्मा सेम आहे. आत्मा आणि परमात्मा वेगळा आहे का. इज द स्पेस आणि अर्थचं ऑर्बिट मधला स्पेस वेगळा आहे का. एकच आहे. पण इथं काय आहे, इथं ऍटमॉस्फिअर आहे, इथं ग्रॅव्हिटी आहे, म्हणून ते इथलं वाटतंय, इंडिव्हिज्युअल वाटतं. म्हणून आत्मा हा इंडिव्हिज्युअल वाटतो आणि परमात्मा हा इम्पर्सनल. दॅट इज द होल प्रयोजन. पण मग आपण त्यामध्ये असे अडकलो किंवा आपण कर्मकांडात अडकलो की मग आपलं इतकं फीडिंग झालं हजारो वर्षांचं की माझं मग आय एम शुअर that the God that I am searching for or worshipping for is outside. पण ठीक आहे, जोपर्यंत ते कन्व्हर्शन नाही आहे, म्हणून कुठल्याही वेदांमध्ये, कुठल्याही उपनिषदांमध्ये कुठल्याही देवाची उपासना नाहीच आहे. इनसाइड जॉब, नॉट आउटसाइड जॉब. पण मला झेपतच नाही, मला कळत नाही, मला ते रोज सकाळी देवळात जाऊन आल्याशिवाय मला बरं वाटत नाही. फाईन. कारण तिथून त्याची शिफ्ट झालेली नाहीये. आणि म्हणून कृष्ण असं म्हणतो 5व्या अध्यायामध्ये की लाखो लोक माझ्याकडे आकर्षित होतील, त्यातल्या काहींना मी कळल्यासारखा वाटेल,
त्यातले काही माझ्या आणखीन जवळ येतील, पण अंततः बोटावर मोजण्या इतक्यानाच मी कळेन. म्हणजे हे जे ज्ञान मार्ग आपण बोलायला लागलोय, हे सबकी कप ऑफ टी नाही है, सबको नहीं हजम होता, बिकॉज दे आर यूज टू सीइंग गॉड. वरती काय, मग खालती नाही गॉड. गॉड इज एव्हरीवेअर, पण कंडिशनिंग आहे. त्या कंडिशनिंगमुळे आपण ह्या सगळ्या, आणि मग ते इतकं डीप झालं की मग सगळं मॅट्रिक्स तसं हलायला लागतं आपण. मग बिलीव्ह, माझ्याकडे एक पूर्वी, तुम्हाला आठवत नसेल, साधारण हे 40 वर्षांपूर्वीची गोष्ट असावी, कागलच्या तिथं एका इन्स्पेक्टरनी एका गुन्हेगाराला पकडलं. शेतात पळून जाऊन वगैरे मोठी न्यूज झाली. आणि त्या इन्स्पेक्टरचा इंटरव्ह्यू वगैरे झाला, तर तो म्हणाला की मला गणपती पावतो, कारण माझे सगळे गुन्हेगार मी संकष्टीला पकडलेले आहेत. युअर बिलीफ स्टार्ट्स बिकमिंग युअर रियालिटी. बट द ओरिजिनल देव इज निर्गुण निराकार. त्याला काही गणपती असा कम्प्युटर घेऊन बसलेला नाही. अरे ये भक्ती कर रहा है तो चला कर्सर इकडे घेऊन जावा. निर्गुण निराकार. ही जी स्पेस आहे तुमच्या आमच्यामध्ये, या स्पेसला काय घेणं आहे? आपण हे इथं गप्पा मारत बसलोय, स्पेस डिस्टर्ब आहे. इथं मग आपण आई बहीण काढायला लागलो एकमेकाची बसून. कॉम्पिटिशन, आम्ही भेंड्या लावल्या, कोल्हापुरी शिव्यांच्या भेंड्या. स्पेस डिस्टर्ब नाही. आपण भजन म्हणायला लागलो, स्पेस डिस्टर्ब. आपण डिस्को करायला लागलो, स्पेस डिस्टर्ब. तसा तो जो जिथून निर्माण झालेला निर्गुण निराकार आहे, इट इज अनडिस्टर्ब. बट दिस इज आवर कंडिशन. सर, जर आपण या लेवलला विचार केला की सगळ्यांच्या मध्ये प्रेझेन्सच आहे, एकच आहे, तर मग ज्या नात्यांमध्ये आपण अडकतो किंवा ज्या सगळ्या सांसारिक गोष्टींमध्ये अडकतो, ते पण शेवटी एकाच सोर्स मधले, म्हणजे माझी आई कोणी नाही, माझे बाबा कोणी नाही, आम्ही सगळे एकाच सोर्स मध्ये, असंच ना? होय, असंच आहे. पण फॉर्म तसा नाही आहे ना. तुझा नवरा ज्याच्याशी तुझं पटलं नाही, अंततः कोण आहे? प्रेझेन्स. तुम्ही दोघं कोण आहे? प्रेझेन्स. पण आता एक इंटरेस्टिंग इन्साइट. इकडून एक गटरचं पाणी येतंय आणि इकडून झऱ्याचं पाणी येतंय, आणि इथून ते खालती पडतंय. आता ज्यावेळेस ते खालती पडतं एका मोठ्या पॉन्ड मध्ये, असं गृहीत धरूया, पडल्यानंतर बुडबुडे फॉर्म होणार. दोन्ही आहे काय? पाणीच आहे. पण या गटर मधल्या पाण्याचा फॉर्म झालेला बुडबुडा आणि या झऱ्याच्या पाण्यातून पडून फॉर्म झालेला बुडबुडा, दोन्हीही पाणीच आहे. तोच प्रेझेन्स आहे. क्वालिटेटिव्ह डिफरन्स आहे ना. तसा जरी तू आणि तुझा नवरा तत्वता एकच आहे, पण ज्या स्त्रोतातून आपण आलेलो आहे, इफ दॅट इज डिफरंट, देन कॅन वी मॅच? ह्या लेवलला वी कॅनॉट मॅच. सो कधी कधी दो वी आर ऑल वन, शत्रू पण आहेत. म्हणून 11व्या अध्यायामध्ये कृष्णानं तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कृष्ण, अर्जुन इतका त्रस्त आहे की भगवान हे सगळं समजतंय मला, पण मला झेपत नाही. पण थांब म्हणतात कृष्ण, आणि विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. अंततः एवरीथिंग इज वन. तब जाके अर्जुन को
म्हणजे त्याला तेव्हा समाधान 11व्या अध्यायामध्ये समाधान झालेलं आहे. ओके, अब मेरे को समझ में आ गया, चलो अभी अभी जो आप बोलते हो वो करेंगे. सो व्यवहार हा डिफरंट आहे. व्यवहार व्यवहाराच्या स्तरावर होणार आहे, पण हा व्यवहार करतानाच आपण जराशे फक्त ती व्यवहारिक कठपुतली नाही आहे, तर आपण आणखीन पण एक डायमेन्शन आपल्याला आहे जे अनंत आहे. ह्याची जाणीव, ह्याची काय म्हणूया त्याला, ह्याची ज्योत मी या निमित्ताने तुमच्या आत्ता तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये लावण्याचा प्रयत्न करतोय माझ्या ज्योतीने. हो, ती जाणीव जर एकदा व्हायला लागली, ती जाणीव वाढायला लागली की मग हे बी आहे, पण मग एनर्जी अशी अशी व्हायला लागली तर कळणार की आता आपण कशाला त्या एनर्जी बरोबर वाहत जायचं, कारण आपण मन पण नाहीये आणि आपण शरीर पण नाहीये. आपण तत्वतः जिथून हे सगळं आलेलं आहे ते आहे. अँड वी आर अनटच्ड. आ रहा है कुछ समझ में? हा लहान आहे मुलगा, तुला किती कळतंय हे सगळं मला माहित नाही, पण तू या प्रवाहामध्ये आहेस म्हणजे तुझं कदाचित तुझ्या जीवनाचा हा कोर्स आहे म्हणून तू इथं बसलेलास. कदाचित आता तुला काही कळत नसेल किंवा तुला जे कळत असेल ते तुझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे कळत असेल, पण आहेस ना या प्रवाहामध्ये आहेस. आज नाही उद्या टाप लाईट लग जायगा. सर मग अध्यात्म म्हणजे काय? हेच जाणून घेणं की मी शरीर आणि मन नाही आहे, मी ते शुद्ध चैतन्य आहे, याची जाणीव म्हणजे अध्यात्म. सिंपल, नथिंग एल्स. पण आपल्याकडे अध्यात्म कर्मकांडाला कनेक्ट केलेलं आहे, मग त्यामध्ये सगळं आलं. मग पारंपरिक अध्यात्मामध्ये तुम्ही गेलात तर सगळं संप्रदाय आला त्यात, आणि मग संप्रदायामध्ये फॉलो होणाऱ्या सगळ्या गोष्टी आल्या. इज दॅट अध्यात्म? मग हे जे अध्यात्मावर बोलणारे लोक आहेत ते विशिष्ट रंगाचे कपडे का घालतात? रिझन काय? परंपरा, संप्रदाय. आज सर्वप्रियानंद, तुम्ही सर्वप्रियानंद कोणी ऐकले की नाही मला माहित नाही, पण युट्यूब वरती स्वामी सर्वप्रियानंद म्हणून अमेरिकेमध्ये असतात, तिथल्या रामकृष्ण मिशनचे ते हेड आहेत. यंग आहे, 40शीतला माणूस असेल. अस्खलित वेदांत, पण कपडे परंपरेत. रामकृष्ण मिशन मध्ये जर नोकरीला असेल तर त्यांचे कपडे घातले पाहिजेत ना. मी पोलीसमध्ये जर असीन आणि जर मी अध्यात्म फॉलो करतोय आणि मी जर असे वेगळे कपडे घालून जर ऑफिसला गेलो, मला घरी पाठवते, नोटीस देते. पांडा नावाचे एक ग्रस्त होते, तुम्हाला ऐकून कोणाला माहिती आहे की नाही? पांडा, श्रीकृष्ण, राधेकृष्ण, राधेकृष्ण. त्यांना साक्षात कमिशनर ऑफ पोलीस, पटना बिटना इथल्या कुठल्या तरी बिहार. हा, आणि त्यांना एका पॉइंटला साक्षात्कार झाला की मी कृष्णाचा अवतार. कृष्णाचा अवतार नाही, मी राधेचा अवतार आहे. कृष्णाची पत्नी. आणि कृष्ण माझा नवरा. अरे रेग्युलर पोलीस ऑफ कमिशनर माणूस, राधेसारखी ड्रेपरी, ते सगळं घुंगट, नथ, लिपस्टिक लावून ऑफिसला जायला लागला. ऑफिस कमिशनर ऑफ पोलीस असा जायला लागल्यानंतर त्याला वरच्या लोकांनी हे काय आहे, आणि घरात
तो राधाच नाचायला लागला, काय काय करायला लागला. बायको बिको पोरं बिरं सगळी हेच झाली. अरे हे क्या चल रहा है. डिवोर्सला फाईल केलं त्यांनी. पोलीस म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा हे बास कर, हे काढून टाकण्याऐवजी घरी रिटायरमेंट घे. व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली राधा. आणि आता परत त्याचा कृष्ण झालाय. आता तो म्हणतो मी राधा नाही, आता मी कृष्ण होता. म्हणजे सर देव भेटतो. अनेक जण दावा करतात की देव भेटतो, मला देव भेटला, देवाने हे सांगितलं. म्हणजे हे कुठेतरी याचा प्रॉब्लेम मानसिक प्रॉब्लेम आहे का? काय असतं, कधी कधी आपण ज्यावेळेस रेकॉर्डिंग करतो ना आणि ते ज्यावेळेस सोशल मीडियावर टाकणार असतो, त्या काही गोष्टी फार स्पष्ट बोलून चालत नाही. अलीकडच्या काळात तरी चालत नाही. लगेच मोर्चे बिरचे यायला लागतील. पण एक तुमच्या प्रश्नाला धरून मी एक उत्तर देतो तुम्हाला, जे डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट आहे. मी तुम्हाला इथं संमोहित केलं आणि सांगितलं की हे बघा शाहरुख खान आहेत, भेटा ना. तर काय कराल? किंवा ही बसलेली आहे ना, ही कोण आहे, प्रियांका कोण चोप्रा आहे. ही प्रियांका चोप्रा बसलेली आहे. तुम्ही आता जे कोण असाल ते तुम्हाला भेटायला आलेली आहे. तुम्ही काय कराल? तुम्हाला ती कोण दिसेल? किती टक्के ती प्रियांका चोप्रा दिसेल तुम्हाला? संमोहित झालं असेल तर 100%. 100% आहे काय? यातच उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं. आपण संमोहित आहे सगळे. हेच दाखवलं मुन्नाभाई मध्ये. गांधी दिसतात ना, गांधी बोलतात. कधीपर्यंत? जोपर्यंत इन्फॉर्मेशन, त्याचीच इन्फॉर्मेशन जी गांधी बोलत असतात तेवढी असते, तेवढीच. त्याच्यानंतरची इन्फॉर्मेशनच असते त्या गांधींच्याकडे. सो गांधी कोण आहेत? त्या मुन्नाभाईच प्रोजेक्शन आहे. पण ऍक्च्युअल दिसत आहेत त्याला, दिसू शकतो. काही लोक आहेत जे रमण महर्षींच्या बद्दल सांगतात की रमण महर्षी एका वेळेला अनेक ठिकाणी लोकांना दिसायचे. अशा लोकांना दिसायचे ज्यांना रमण महर्षी कोण आहेत माहित पण नसायचं. फॅकल्टी आहे त्या व्यक्तीकडे, ती फॅकल्टी आहे. जसं मगाशी मी म्हटलं की काही लोकांची बोललं की खरं होतं. काय डेव्हलप केलंय? फॅकल्टी आहे. अशा काही अद्भुत गोष्टी. आणि हठयोग जे आहे, हठयोगामध्ये अशा काही गोष्टी आहेत की जे आपल्याला वेगळ्या डायमेन्शन मध्ये घेऊन जातात. हेच काम ड्रग्स पण करतात. ड्रग्स ज्यावेळेस LSD वरती काम करायला लागले अमेरिकेमध्ये, तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे काहीतरी फारच भारी आहे. कारण ते तुम्हाला अस्तित्वाच्या अशा डायमेन्शन मध्ये घेऊन जातं की तिथं तुम्ही कल्पना करणार नाही असा तो अनंतम आनंदम ब्रह्म आहे. पण तो केमिकली इंड्युस्ड आहे. आणि म्हणून तो उतरला त्याचा असल किंवा हे सगळं तुम्हाला नरक वत वाटायला लागतं की तुम्ही त्या स्वर्गासारख्या अवस्थेची चव घेऊन आलेले आहेत. इधर क्या आहे परत मग. आणि म्हणून असं म्हणतात की हे जे लोक अशा पद्धतीचं ज्यांना सवय लागते
ते बाहेर येऊ शकत नाहीत, विड्रॉल्स येतात ना, खालती आले उतरली. मग ते नंतर अमेरिकेमध्ये बंद केलं, त्याच्यावरती बंदी आणली, पण त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी रिसर्च केला. असे अनेक डायमेन्शन्स आहेत अस्तित्वाचे. त्या डायमेन्शन मध्ये काहीतरी वेगळं दिसतं आपल्याला, पण मग ते काय दिसणार? तेच दिसणार जे माझ्या डेटा बँक मध्ये आहे कुठेतरी. मग तुम्ही म्हणणार की मग रवणवर्षी कसे दिसले काही लोकांना? या जन्माच्या डेटा बँक मध्ये नव्हते ते, पण डेटा बँक मध्ये होते. दुसराही विषय आपण पास्ट लाईफ रिग्रेशन संदर्भात हे करताय प्रोग्राम. आम्ही पण एक पास्ट लाईफ प्रोग्राम केला होता वशूंचा 2010 साली. पण काय रिझल्ट जाणवलं नाही, काय नाही. ते पण हिप्नोटाईज करून घेतात असं मागं, पण काय आपल्याला त्याचा रिझल्ट काय जाणवलं नाही. आम्ही गेलो. सचिन, काय असतं, आपण काय करतो पास्ट लाईफ मध्ये, म्हणजे कुठं पास्ट लाईफ मध्ये जातो वगैरे असं नाही. नाही म्हणजे हिप्नोटाईज करून मेडिटेशन मध्येच जातो पुढे. आपण रिलॅक्स करतो, त्याला हिप्नोटाईज देखील म्हणा. हिप्नोटाईज म्हणजे आहे ते काय म्हणूया त्याला, स्तर सोडणं. जसं मगाशी मी म्हंटल की आता तुम्ही सोडलाय स्तर, तुम्हाला माहितच नाही आजूबाजूला खरंच काय चालू आहे, असा नसतो तो. तो एक डीप रिलॅक्स स्टेट असतो की ज्यामध्ये आपल्याला जर काही आपल्या आतमध्ये सेल्युलर लेवलला असे काही फाईल्स असतील की ज्यांनी आपल्याला कुठेतरी ब्लॉक केलंय, ते इमेजेस वर येतात. येतीलच असं नाही, पण कितीतरी लोकांनी मला पास्ट लाईफ नंतर मेल केला की असं काहीतरी आम्हाला दिसलं आणि इतक्या वर्षांचं काहीतरी ओझं जे आम्ही कॅरी करत होतो ते रिलीज झालं. हे मे बी मी ज्या ज्या लोकांना पर्सनल, एक तर ग्रुप मधलं रिग्रेशन वेगळं असतं, पर्सनल ज्या वेळेस मी करायचो त्यावेळेस कितीतरी लोकांना असं काहीतरी दिसलं वेगवेगळं, आणि कितीतरी लोकांचे काही असे अडकलेले ब्लॉक्स होते ते रिलीज झाले. सगळ्यांचेच झाले असं नाही. आ गया तो आ गया. आपण ते एक काय म्हणूया त्याला, ऑप्शन एक्सप्लोर करायला. जसं टॅपिंगनी किती लोकांना लाभ झाला, पण सगळ्यांनाच झाला असं नाही. क्यों नहीं मालूम. मनी उपासना जर 300 लोक करत असतील तर माझ्याकडे रेकॉर्ड असा आहे की 275 लोकांना उपयोग झाला, 25 लोकांना अपेक्षित नाही झाला. कदाचित त्यांना ते जे ब्लॉक्स असतील ते आणखीन कंडेन्स्ड असतील. वी डोंट. पॉवर ऑफ एटचा पण तो आपल्याला कळत नाही पण होत राहतो. पॉवर ऑफ एट्स. सर, पुनर्जन्म ही संकल्पना काय आहे का तसं काय? जो रिसर्च केलाय लोकांनी, त्यांच्या रिसर्च मध्ये त्यांना असं दिसून आलेलं आहे की एखाद्या माणसाला, एखाद्या मुलाला म्हणूया आपण, पूर्वीचं काहीतरी आठवतंय. म्हणजे तो डिटेल मध्ये जिथं पूर्वी राहत होता त्या घराचं, तिथल्या लोकांच्या नावासकट सगळं सांगू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण हे देह, ती जी एनर्जी असते या देहामधली, असं आपण गृहीत धरूया, ती एनर्जी या देहाला सोडते. ती एनर्जी कुठे जाते? ती परत फील्ड मध्ये जाते. मग त्याचे एक असे काय म्हणूया त्याला सिद्धांत आहेत की ती एनर्जी
ती आता एनर्जी फील्ड मध्ये जाते म्हणजे काय होते? थेंब समुद्रात जातो, समुद्र बनतो. फील्ड म्हणजे समुद्र, इनफायनाईट, बरोबर. मग इथून जातो त्याला कुठलं डेस्टिनेशन आहे काय? सो इट गोज इन टू दॅट फील्ड. पण असं म्हणतात की ते पूर्ण फील्ड मध्ये डिझॉल्व्ह होण्याआधी एक स्पेक्ट्रम असतो, जो अनिता मुरजानीनी तिच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे की तिनं ज्यावेळेस शरीर सोडलं त्यावेळेस ती अशा एका बँडमध्ये गेली, तिचा सगळा आनंदी आनंद होता, फील ऑफ ॲब्सोल्यूट ब्लिस. तिथं तिचे गेलेले वडील, तिची मैत्रीण वगैरे तिला भेटले, त्यांच्याशी तिचं इंटरॅक्शन झालं, जे काय होतं ते झालं, आणि परत ती बॉडीमध्ये आली आणि रिकवर झाली. आता हे एक्झॅक्टली काय आहे आपल्याला नाही माहिती, पण ह्याचा अर्थ एक आहे की शरीर संपल्यानंतर किंवा शरीर ज्यावेळेस मृत होतं त्यावेळेस त्यातलं तत्व मृत नाही होत. मग त्या तत्वाची एक ट्रॅजेक्टरी आहे, त्याच्यावरती रिसर्च केला बऱ्याच लोकांनी. आपण हीच आहे अशा निष्कर्षाला कोण अजून पोचलेलं नाही, कारण त्याचे आणखीन मल्टिपल मार्ग असतील, आपल्याला माहित नाही. पण ती एक ट्रॅजेक्टरी, एक बँडविथ आहे. मग त्या बँडविथ मध्ये सगळे जर आले ते रिसायकल होतात असा एक सिद्धांत आहे. इट गेट्स रिसायकल्ड. मग रिसायकल्ड म्हणजे तुम्ही परत जन्माला येता काय? नवीन गर्भ धारणा होते, पण आली कुठून? त्या रिसायकल बिन मधूनच आली ना. सो त्या रिसायकल बिन मध्ये जे काही ट्रेट्स असतील ते पण गेले असतील. आर यू अंडरस्टँडिंग? फील्ड मध्ये समजा, फील्ड मध्ये गेलं, हे गेल्या आतलं जे तत्व आहे ते फील्ड मध्ये परत गेलं, परत गर्भधारणा ज्यावेळेस, कारण जर 30-30 माणसं जन्माला आली असती तर पॉप्युलेशन जगाचं वाढलं नसतं. याचा अर्थ फील्ड मधनं परत रिसायकल जे होतं तिथून परत आलेलं आहे ना काहीतरी. सो ट्रेट्स येऊ शकतात. तर माझी गोष्ट सांगितली तर मी मला वाटतं व्याख्यानात कुठेतरी सांगितली होती की मी जन्माला आल्यानंतर मी इतका रडायला लागलो की 10-15 दिवस झाले माझं रडणंच थांबेना. घरातले लोक हैराण झाले, करेंगे क्या? कोणाला काही कळेना, डॉक्टर्सना त्या काळात काही कळेना. आणि एक दिवशी माझे काका इथे एसटीत सर्व्हिसला होते, ते ऑफिसला गेले आणि डोक्याला हात लावून बसले होते. त्यांचा क्लार्क होता चनेचोर नावाचा. तो आला केबिन मध्ये आणि तो म्हणाला, साहेब एवढे तुम्ही त्रस्त दिसताय, काय प्रॉब्लेम आहे काय? अरे म्हणाले, रात्रभर झोप झालेली नाही, हे माझ्या भावाला मुलगा झाला आहे आणि झालेल्या दिवसापासून ते जे रडतंय, मला गप्प बसवायला माझ्या आजीने तो पूर्वी एक पत्र्याचा डबा यायचा पावडरचा, तुम्हाला लोकांना माहित नसेल, एवढा मोठा लावडा पत्र्याचा डबा यायचा, त्याचा बुच काढून त्यात दगड टाकली होती बारकी बारकी, काढ 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 हलवायला. असला माझा कुळकुळा, कशाला मी दादच द्यायचो नाही. मग तो काहीतरी अध्यात्मामधला बैठक असलेला माणूस होता. तो म्हणाला, साहेब माझा जरा गुरु आहेत, हे आहेत, ते आहेत, मला त्या मुलाची जरा तारीख बिरीक काय, वेळ बिळ देता काय? दिली. अशा वेळेला आपण हातबल होतो की कोण काय म्हणेल ते कर बाबा, कर, संपव विषय. तसे एक काका हातबल झाले होते आणि त्यानं एक 2-4 दिवसांनी येऊन सांगितलं की साहेब हे तुमचे आजोबा जन्माला आलेले आहेत आणि त्यांना फक्त तुमच्याकडून, फॅमिली मेंबर्स कडून रेकग्निशन पाहिजे की मी आलोय परत तुमच्या घरात. काय नाही, घरी जावा आणि त्यांच्या नावाने साखर वाटा. आता हे काकाला काय झेपणारं नव्हतं, पण काय म्हणतो ना, बुडत्याला काडीचा आधार. काका घरी आले, म्हणाले असं असं त्या चनेचोरनं सांगितलं, काहीतरी साखर वाटा आणि संपवा विषय. तोपर्यंत हे पोरगं बोंबलतंय. मग घरात साखर वाटली की बाबा हे नारायणराव आजोबा आमचे परत जन्माला आलेले आहेत, आम्ही तुम्हाला ओळखलेला आहे असं सांगतात. माझी आई वगैरे असं सांगायची.
त्या क्षणी रडायचा थांबलो. त्या क्षणी. व्हॉट इज दिस? हे मी फर्स्ट हँड सांगतो, कोणाला ऐकून पुस्तकातलं वाचून वगैरे नाही, फर्स्ट हँड. पण मग त्या नारायणराव श्रीलंकेमध्ये त्यावेळेस सिलॉन, तिथे कलेक्टर होते, मोठ्या हुद्द्यावर होते. पण त्या नारायणराव या माणसाचे दुसरे कुठलेही ट्रेट्स माझ्यात नाही आले, फक्त तेवढी मेमरी आली. मग ते जे रिसायकल बिन मधून आलं त्यातलं तेवढं काहीतरी ते परत आलं असेल काय, की ज्याचं नुसतं रेकग्निशन झालं की तो ब्लॉक रिलीज झाला. वी डोंट नो, म्हणजे आपल्याला माहित नाही. पण दिस इज व्हॉट इट मस्ट बी असं आपण अज्युम करू शकतो. तुम्ही म्हणला की झोपेत असतं ते तुम्ही मेडिटेशन स्टेटमध्येच असल्यावर काय जरा मोठ्याने बोला, त्याला ऐकू येऊ दे. तुम्ही एका ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की झोपेत असता म्हणजे गाढ झोपेत असता म्हणजे मेडिटेशन स्टेटमध्येच असतं. तसंच जागेपणी आपण मेडिटेशन करतो त्यावेळी डोळे उघडे, तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्ही व्यवहारिक स्तरावर मनाच्या लेवलला तुम्ही हे करता आणि जेव्हा मागे येता तेव्हा एखादी गोष्ट बघितल्यानंतर परत प्रोसेस चालू होती की ही काय आहे ते, किंवा ऐकता टच झाल्यानंतर त्याची परत प्रोसेस म्हणजे आपले जे जाणीव आहे त्यानुसार लगेच हे होतं. आपण त्या मेडिटेशन स्टेटला किंवा तुम्ही जे म्हणजे प्रेझेन्सच्या स्टेटला चिकटून राहणं कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे किंवा काय, किंवा गाढ झोपेत आपण असतो, आपली आयडेंटिटी नसते आणि जागे झाल्यानंतर परत आपली आयडेंटिटी येते. मग तशा स्टेटला जाण्यासाठी किंवा तशी स्टेट दिवसातून आपण अनुभवण्यासाठी जागेपणी काय केलं पाहिजे? नाही आहे की झोपेची अवस्था ही मेडिटेटिव्ह अवस्था आहे. मी असं बोललेलो आहे की झोपेच्या अवस्थेमध्ये सगळ्यात सुखावतो आपण. सगळ्यात सुखावलेले कुठं असतो? झोपेच्या अवस्थेत. म्हणून झोप प्रिय वाटते. म्हणून कोण उठवायला लागलं, उठवायला लागलं की लगेच उठतो का आपण? कारण ती सुखावलेली अवस्था असते. सो सगळ्यात आनंद कधी असतो आपल्याला? इन रियालिटी. बघा आता इंटरेस्टिंग प्रश्न आहे, खरा आनंद कधी असतो? ज्यावेळेस आयडेंटिटी नसते. पण आपण इतके आयडेंटिटी बेस्ड आहे, आपण इतके ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्याला कशातून तरी आनंद घेण्याची इतकी सवय झालेली आहे की हा जो सब्जेक्टिव्ह आनंद आहे त्याची जाणीवच नाही, ती फक्त आपल्याला झोपेत येते. पण झोपेत तर आयडेंटिटी नाही, मन नाही, तरी सुखावलेला असतो ना आपण. तरी म्हणतो ना उठल्यानंतर की अरे काय गाढ झोपलो होतो राव. कोणाला कळलं गाढ झोपलो होतो? तू तर नव्हताच तिथं. मग तुला कळलं कसं की गाढ झोपला होतास का काय? शरीर रिफ्रेश झाल्यानंतर काहीतरी आपल्याला त्याचा पावती मिळते. जरी मन जागं नसलं तरी अन्य काही फॅकल्टीज जाग्या असतात ज्या आपल्याला त्या काय म्हणतात त्याला, सुखद अवस्थेची पावती देतात. मग जागेपणी कसं करायचं? म्हणजे जागेपणी काय करायची गरज आहे? मेडिटेशन. काय करायची गरज आहे? फक्त त्या जाणीवेत राहायची की आपण आपल्या आयडेंटिटी. मगाशी मी काय म्हटलं? सगळ्यात सुखावतो कधी? आयडेंटिटी नसते ते. मग जागेपणी काय करायची गरज आहे? आयडेंटिटी. करेक्ट. आयडेंटिटी आयडेंटिटीतनं बाहेर पडायची गरज आहे. कशी? कालच्या व्हिडिओत तेच बोललेलं आहे. ऑब्झर्वरच्या स्टेटला राहायचा प्रयत्न. सांगतो की थांब बघूया आपण ऍक्च्युली एक्सपिरियन्स करूया. किती वाजलेत बघूया. अरे पाहून वाजला 12:30 संपलं होतं आपलं सेशन.
मला एक प्रश्न विचारायचा होता. पॅरलल पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही एका व्हिडिओमध्ये बोललेला की आपलीच पर्सनॅलिटी आणखी दुसरीकडे असू शकते, ते जर कनेक्ट झालं तर आपण मी तसं म्हटलं नव्हतं. मी असं म्हटलं होतं की एक कन्सेप्ट अशी आहे की आपण एका मल्टी डायमेन्शनल युनिव्हर्समध्ये राहतो. ब्रायन ग्रीन नावाच्या शास्त्रज्ञांनी याच्यावरती बराच अभ्यास केला. त्याच्या तपशिलात आपण जायला नको. या डायमेन्शन मध्ये म्हणजे तो कन्सेप्ट काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. आणि 15 मिनिट ह्या डायमेन्शन मध्ये असं कल्पना करूया की आपलं डोकं दुखतंय. सिंपल. पण असं पण एक डायमेन्शन असू शकतं की जिथं आपण पूर्णपणे बरे आहे. मग हे या कन्सेप्टवर जे लोक काम करतात त्याला एक मेथड तरी डेव्हलप केलेली आहे. बरीच मेथड्स आहेत. त्यामध्ये मॅट्रिक्स एनर्जेटिक्स नावाची एक पद्धत आहे, किंवा क्वांटम एंट्रेनमेंट नावाची एक पद्धत आहे, किंवा 2 पॉइंट मेथड नावाची एक पद्धत आहे. म्हणजे एका पॉइंटला आपण समज वादा करता, तुम्हाला मी सहज एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय की असा आपण हात ठेवला, मनातल्या मनात त्या हाताकडे आपण फोकस केलं आणि आपला प्रॉब्लेम डिफाईन केला. काय प्रॉब्लेम आहे माझा? माझं डोकं दुखतंय. ओके. आता मला ह्या मल्टी डायमेन्शनल युनिव्हर्स मधला आणखीन एक डायमेन्शन असं ऍक्सेस करायचं आहे की जिथं मी पूर्णपणे बरं आहे. मग मी एका विशिष्ट पद्धतीने ते डायमेन्शन, आता दुसरा हात जर मी इथं ठेवला तर मी ते डायमेन्शन ऍक्सेस करतो. मी असं मनात म्हणतो की त्या डायमेन्शनला मी ऍक्सेस केलेला आहे. आणि एक ह्या डायमेन्शन मधून ह्या डायमेन्शनला एक लाईन मारतो मनातल्या मनात. मी काय करतो, जे बरं आहे डायमेन्शन, जे बरं नाही त्याला मी कनेक्ट करतो आणि स्वस्थ बसतो प्रेझेन्स मध्ये माझ्या. थिंग्स गेट सॉर्टेड. मी मनी उपासनामध्ये हा विषय शिकवला होता की मला इथं जर पैशाची अडचण आहे तर एक डायमेन्शन असं असलं पाहिजे की जिथं मी फ्री ऑफ पैशाचा प्रॉब्लेम, देर इज नो प्रॉब्लेम एट ऑल. मी ते डायमेन्शन ऍक्सेस करतो आणि त्याला कनेक्ट करतो. शिवोहम मध्ये मी त्याचं एक ऍप तयार केलं. मी ऍप नाही तयार केलं, एक स्पिन व्हीलचं एक ऍप मी मिळवलं आणि मी ते जे शिवोहम मध्ये शिकवणार आहे मी, की त्या स्पिन व्हीलचा कसा वापर करायचा टू ऍक्सेस दॅट डायमेन्शन. मग आपण ते काही करतच बसायचं नाही. आपण फक्त त्या स्पिन व्हील वरती टच करायचं, ते शोधतंय डायमेन्शन ते दुसरं. हे सगळे टूल्स आहेत आपल्या टूल बॉक्स मधले, वापरायचे. कधी कधी आता परवा कुठल्या तरी एक आपले पुण्याचे श्रीनिवास कुलकर्णी म्हणून मित्र आहेत, त्यांनी एक पोस्ट टाकली होती फेसबुकवरती की ते कुठल्या तरी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेले जिथे त्यांचं काम होणारच नव्हतं. मग बाहेर वेटिंगला ते बसले. काय करायचं, होपोनोपोनो करत बसूया म्हणून होपोनोपोनो करत बसले. आणि आत गेल्यानंतर तो माणसानं त्यांना सँक्शन केलं. तो बाहेरचा क्लर्क त्यांना विचारायला लागला की तुमचा पाहुणा आहे का, कारण तुमची केस अशी होती की त्याला सँक्शन करायचा प्रश्नच नव्हता. कसं केलं त्यानं? सो ते एवढे भारावले होते की त्यांनी मला मेल केला की हे काहीतरी विलक्षण. तर हे टूल बॉक्सेस आहेत.
सो दरवेळेला होपनोपनो असं काम करेलच असं नाही. कधी कधी ते सगळं अलाइनमेंट मध्ये आलं ना हो जात आहे. म्हणून टूल बॉक्स आपला भरलेला पाहिजे असं मला वाटतं. सो एवढ्या गोष्टी कधी कधी लोक विचारतात की अहो एवढं तुम्ही शिकवताय करायचं कधी. करत बसू नका, टूल बॉक्स म्हणून वापरा. हो जाएगा तो हो जाएगा. हे पॅरलल युनिव्हर्स कधी कधी असं ठप करून होतं. मी अनेक प्रयोग करत असतो. माझी एक गाडी विकायची होती आणि काही केलं तिला गिरायकच येत नव्हतं. काय करूया, आपण काय करायचं, काय नाही करत. मी नॉर्मली काय करत नसतो. मी नॉर्मली जैसा है वैसा होने देता हूं. पण कधी कधी असं वाटतं की बुद्धी दिली म्हणजे पोट दुखायला लागलं तर काय नाही करणं या छानपणा काय. त्या बुद्धीनंच औषध निर्माण केलंय ना. औषध घ्या आणि विषय संपवा की. त्यामुळे कधी कधी मी असले टूल वापरतो, कधी कधी नाही वापरत. मग मी इथे म्हटलं चला पॅरलल युनिव्हर्स करूया आणि मी ते स्पिन व्हील वरती केलं. पुढच्या 15 मिनिटामध्ये मला एक फोन आला की तुमची जाहिरात त्या गाडीची बघितली, मला गाडी बघायला यायची आहे. ती गाडी विकली गेली नाही. लगेच त्या माणसानं बघून प्रोसेस सुरू झाला. इव्हेंच्युअली विकली ती आणखीन काही दिवसात. पण मला आश्चर्य वाटलं की मी आता काहीतरी इथं हालचाल केलेली आहे आणि 15 मिनिटात ज्या महिनाभर कोणी विचारलं पण मला नव्हतं, एकही फोन मला त्या गाडीसाठी आला नाही. कुठून आला मला माहित नाही. म्हणून हे असले टूल बॉक्स वापरायचे. मला असं वाटतं की आजचं सेशन आपण आवर्त घेऊया. मनोजच्या प्रश्ना पासून की जागेपणी ती अवस्था कशी अनुभवायची. ओके. आता मगाशी आपण बोललो तसे तुम्ही कोण आहात, कोण आहात तुम्ही. हा आयडेंटिटी आहात. द्रष्टा तुम्ही नंतर आहात. तुम्ही आधी द्रष्टा यायला अभ्यास लागतो. ऍक्च्युअली द्रष्टाच आहात. पण त्या आयडेंटिटीचं इतकं कोटिंग आहे की तुम्ही कोण आहात मी द्रष्टा आहे असं म्हटलं तर इट इज नॉट करेक्ट बिकॉज यू आर नॉट द्रष्टा येट. यू आर द आयडेंटिटी. ओके. तुम्हाला सगळ्यांना एक आयडेंटिटी आहे. नाव आहे, गाव आहे, जे काय तुमचं स्वतःचं आयडेंटिटी. ओके. आर यू क्लिअर अबाउट युअर आयडेंटिटी एव्हरीवन. डोळे झाक. तुमच्या आयडेंटिटी बद्दल जराशे जागे व्हा की तुम्ही कोण आहात. तुम्ही XYZ. मी मला कोण म्हणून ओळखतो. मी एक हा माझं नाव, गाव, माझा हुद्दा, माझा व्यवसाय, माझं जे काय असेल. आता ही जी तुमची आयडेंटिटी आहे ना, ही काही क्षणासाठी बाजूला ठेवा. कीप इट असाइड. आता बघा, तुम्ही कोणी नाहीये. तुमची आयडेंटिटी पूर्णपणे तुम्ही बाजूला ठेवलेली आहे. शिल्लक काय राहिलंय. डोळे उघडू नका, डोळे झाकलेलेच ठेवा. शिल्लक काय राहिलंय. व्हॉट हॅज रिमेन्ड. उत्तर दिलं तरी चालेल. कोणी काय स्पेस राहिले. हा स्पेस काहीच नाही. रिकामी स्पेस. काहीच नाही. एनिवन एल्स. जाणीव असण्याची. समोर काय दिसतंय ते सांगा.
अंधार. गुड. एनिवन एल्स? सचिन, काय आहे समोर? अंधार. डोळे झाकलेले ठेवा. काळा कलर दिसतो. करेक्ट. डज एव्हरीवन ऍग्री की कोणाला समोर काहीही दिसत नाही, अंधार दिसतोय? ओके. आता हे बघा की हा अंधार कोणाला दिसतोय. तुमचे डोळे तर झाकलेले आहेत, बघतो आपण डोळ्यातून सगळं. डोळे झाकलेले असताना पण तुम्हाला अंधार दिसतोय, कोणाला दिसतोय? मग ज्याला दिसतोय त्याच्याबद्दल फक्त जागे व्हा. ज्याला दिसतोय, ज्याला हा अंधार दिसतोय, यू आर दॅट. तुम्ही हा द्रष्टा आहात, हा साक्षी आहात. त्या अंधारामध्ये गुरफटू नका. ज्याला तो अंधार दिसतोय ते जे तुमच्यातलं आयडेंटिटी बाजूला ठेवून जे उरलेलं तत्व आहे, जे नुसतं बघण्याचं काम करतंय, द्रष्ट्याचं काम करतंय, विटनेसचं काम करतंय, त्याच्याबद्दल जागे व्हा. आता ह्याच्यामध्ये स्थिरावणं सोपं नसतं, कारण मध्येच मन येतं, कदाचित काहीतरी डिस्टर्ब करू शकतं. पण जाग तुम्ही त्या तुमच्या तत्वाबद्दल झालं पाहिजे जो द्रष्टा आहे. डिस्टर्ब होणं नॅचरल आहे. परत तुम्ही तुमच्या ह्या विटनेस कॉन्शियसनेस कडे आलं पाहिजे. आता तुम्हाला जाणवेल की नुसता विटनेस कॉन्शियसनेस आहे. अशी आपण कल्पना करूया की तुम्ही एका सिनेमाच्या थिएटरमध्ये गेलेले आहात. रिकाम थिएटर आहे, PVR सारखं आहे, आणि मध्ये कुठल्या तरी एका रो मधल्या खुर्चीवर जाऊन बसलाय. रिकाम थिएटर आहे. आता तुमच्या समोर स्क्रीन आहे, म्हणजे तुम्ही त्या स्क्रीनकडे बघत आहात. आता एखादं जर पिक्चर तुम्हाला स्क्रीनवर दिसलं तर ते आहेत तुमचे विचार, आणि तुम्ही आहात त्या विचारांकडे बघणारे. आता अशी कल्पना करूया की तुमच्यातलं आणखीन एक व्यक्ती तुमच्याच आतमधली उठलेली आहे. तिथून तुम्ही बसलेलेच आहात. तुमच्यातलं आणखीन एक डायमेन्शन उठलेलं आहे आणि सगळ्यात मागच्या खुर्चीवर जाऊन बसलेलं आहे. आता तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही पण दिसताय आणि स्क्रीन पण दिसतंय. ह्या सगळ्याकडे बघणारा हा द्रष्टा आहे. याच्याबद्दल तुम्ही जर जागे होऊ लागलात तर इव्हेंच्युअली तुम्ही तुमच्या विचारांच्या बद्दल जागे व्हाल. आलेले विचार हे विचार आहेत ह्याची तुम्हाला जाणीव होईल. ते तुमचे विचार नाही आहेत अनलेस ते कामाचे विचार असतील. जे निरर्थक विचार येतात ते विचार आहेत आणि तुम्ही फक्त एक ऑब्झर्वर आहात.
हा ऑब्झर्वर जर तुमच्यातला हळूहळू जागा होऊ लागला तर तुमचा द्रष्टा आणखीन जागृत होत जाईल आणि मग तुम्ही तुमच्या विचारांचे गुलाम राहणार नाही. तुम्ही मुक्त व्हाल. यालाच मोक्ष म्हटलेलं आहे. हळुवारपणे डोळे उघडा. हा एक सराव आहे. तुमच्यातला जो द्रष्टा आहे, किती मिनिटं आपण 5 मिनिटं केलंय. दिवसातून 5 मिनिटं तरी तो जागा होऊ दे, तर मग तो जागा व्हायला लागेल. तो जागाच आहे ऍक्च्युली. तुम्ही त्याला झोपवलंय पांघरून घालून. आयडेंटिटीचं पांघरून त्याच्यावरती इतकं घातलेलं आहे, तो जागा आहे आत, पण तुम्ही त्याला जागा होऊ देत नाहीये. साधना हीच आहे, उपासना हीच आहे, त्याला जागा करत राहायचं. आणि तो एकदा जागा झाला की तुम्ही दुनियादारीतून मुक्त होणार. म्हणजे दुनियादारी चालू असली तरी तुमचं एक डायमेन्शन त्याच्यापेक्षा आत असणार आहे, जे तुम्हाला चिकटणार नाही. तुम्ही निर्लेप असणार. म्हणून तुमच्या जीवनामध्ये काय बरं वाईट घडणार नाही, काय घडणार, पण ते तुम्हाला चिकटणार नाही. आत्ता ते का चिकटतंय? कारण तुम्ही मन आहात, आयडेंटिटी आहात, अशीच तुमची जाणीव आहे, म्हणून तुम्हाला चिकटतंय. एका स्टेटला सर सगळं एक आहे असं वाटतं. एकच आहे. तुम्ही फक्त ते ऑब्झर्वर पण तुम्ही नाही आहे. जरी तुम्ही असला असं तुम्हाला वाटत असलं तरी तो ऑब्झर्वर आहे. त्या आरशासारखा आहे. आरशाला आयडेंटिटी आहे का? आरशाच्या समोर काय गेलं तर दिसणार, काढून घेतलं तर. पण आरसा रिफ्लेक्ट करणारा आहे. तसं तो ऑब्झर्वर जो आहे तो रिफ्लेक्ट करणारं तत्व आहे तुमच्यातलं अंतिम तत्व. म्हणून मी परवा एक फोटो टाकला होता फेसबुकवरती. फारशा लोकांना तो लक्षात आला नाही. एक बँड टाकला होता असा, इकडे काळं होतं आणि ते हळूहळू हळूहळू पांढरं होत गेलेलं आहे. पांढरं म्हणजे तुमच्यातला हा निर्लेप प्रेझेन्स, आणि काळं म्हणजे तुमची माइंड, आयडेंटिटी, दुनियादारी. तुमचा प्रवास इथून इथं असला पाहिजे. आमच्यासारखा माणूस, माझ्यासारखा माणूस स्वप्नात देखील जागा असतो. मी 24 तास द्रष्ट्याच्या भूमिकेतच असतो. मी माइंड म्हणून ऑपरेट करतो काम असेल तर, नाहीतर मी त्या द्रष्ट्याच्या भूमिकेत असतो काय. पण त्याला काय म्हणूया, प्रॅक्टिस आहे, दुसरं काय. त्या केसमध्ये सर डिटॅचमेंट पण होऊ शकतं. निर्लेप आहे ना तुम्ही. निर्लेप. म्हणून मी नेहमी डिटॅचमेंट इन अटॅचमेंट बद्दल बोललेलो आहे. यू आर अटॅच्ड ऑल्सो अँड डिटॅच्ड ऑल्सो. त्या कमळाच्या पानावरच्या थेंबासारखं. तो थेंब चिकटलाय का त्याला? पण पानावरच आहे. सो दुनियादारीला ज्यावेळेस द्रष्ट्याच्या जीवनामध्ये दुनियादारी निर्माण होते, त्या दुनियादारी त्याच्यामध्येच आहे, पण तो दुनियादारीला चिकटलेला नाही. मला वाटतं आज आपण इथं थांबूया.